आजपासून इयत्ता 10वीच्या परीक्षेला मराठीच्या पेपरने सुरुवात झाली असून या परीक्षेसाठी आपल्या मुलांना शुभेच्छा देण्याबरोबरच परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी पालकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं। सोलापूर जिल्ह्यातील 182 केंद्रांमधून जवळपास 65,000 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला आजपासून सामोरे चालले आहेत। शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणून 10वीच्या परीक्षेकडे पाहिले जातं। हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करावा म्हणून पालकांना विशेष काळजी असते। या काळजीपोटीच आज मोडनिंबच्या उमा विद्यालय परिसरात मुलांना सोडवण्यासाठी पालक उपस्थित राहिल्याचं दिसून आलं। मोडनिंब येथील संजीवनी विद्यालय, संगम बसवेश्वर कन्या प्रशाला, श्री उमा विद्यालय व तेलंगवाडीच्या कैलासवासी बाबूराव चव्हाण असे 4 विद्यालयातील एकूण 273 विद्यार्थी-विद्यार्थिनी आज परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते। याचवेळी आज 12वीचा देखील पेपर असल्याने 12वीचे 42 विद्यार्थीही परीक्षा देत आहेत। परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मदत करत होते। परीक्षा केंद्रात विद्यार्थी आल्यानंतर कॉपीमुक्त परीक्षा पार पाडाव्यात म्हणून त्यांची तपासणी करण्यात येत होती, तर महिला शिक्षकांकडून मुलींची तपासणी करूनच परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना जाऊ दिले जात होते। परीक्षा हॉलच्या बाहेर शूज, चप्पल, बेल्ट काढूनच ठेवायला लावण्यात आले होते। एकंदरीत परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी परीक्षा इन्चार्ज, सुपरवायझर व बैठक पथक ठाण मांडून आहेत। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।